राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तुम्ही 30,000 कोटीचं धंदा 8% व्याजाने जर शक्तीपीठासाठी घेतलं तर आमचं कर्ज किती आहे? 30,500 कोटी. ते 20,000 वापरले तरी 2 ट्रिलियन शेतकऱ्यांचं कर्ज काय तो समजू शकता एका सही. आणि आता तुम्ही आपण समजतो शासन झाले पुढे म्हणून शेतकरी आले आणि आता आपलं काय म्हणणं आहे? आपलं म्हणणं आता बोलणं एकच मागणं आमचा नारा सरकार तिकडं प्रमाण उठलं म्हणून त्याने घेतलं. आज आपण समजतो शुरू हुई है जंग हमारी लड़ेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं. लाठी खाओ गोली खाओ आपल्याला अजून एका वाढवत आहे. म्हणजे आपल्याला विनंती राजनीतीची कोण होणार नाही. थांबणार आहे जोपर्यंत अजून देखील आपल्या कार्यकर्त्यांनी बोलवतो अजून देखील आपली टीम येणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की नागपूर हल्ला केल्याचे फार चांगलं झालेलं आहे. आज गेम केलेलं आहे. त्याची स्टेट बनवलं इथं आणि आंदोलन केलं होतं 3 रस्त्यावर. त्यामुळं आपल्या आंदोलनात अजून थोडं दबाव लागणार आहे. सगळ्यांना घाबरल्याशिवाय आपल्याला मिळणार. म्हणून तुला मंडळीची विनंती आहे की आंदोलन अजून खरे करून आपल्याला मागवलं आहे. एवढं फसून जाणार नाही. अजून आपल्या आया बहिणीपैकी आपले मित्र असतील गावातल्या अजून गाड्या आपल्या आल्या पाहिजे तिथे आपण काळजी असलेल्या सरकारी गोष्टी करतो. आंदोलन शेतकऱ्याचा सातबारा घोडा झाला पाहिजे हे मान्य आता साहेबांनी सांगितलं. तुम्ही त्यांनी सांगितलं होतं तर ह्यांना छोटे छोटे पक्ष फळायला कसा वेळ देवेंद्र भावना. राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल एवढंच नाही तर राजू शेट्टी आणि माझं देखील पक्ष व्हावं हे पक्ष ठरवलं आहे. ह्यांचंच आपण सरकार फोडलं पाहिजे यासाठी देखील आपण तयारी लागलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्याला सारी शेतकऱ्याची फळं शेतकरी जातात तर शेतकऱ्याला नाही मिळत नाही त्याचं कारण काय.